नमस्कार. आम्ही रचनाकारच्या चंदेरी मुलाखतीत मी आभा निवसरकर आपलं स्वागत करते. आग हूँ, मिट्टी हूँ, पानी हूँ, हवा हूँ मैं. आग हूँ, मिट्टी हूँ, पानी हूँ, हवा हूँ मैं. मैंने कब किससे कहा है कि खुदा हूँ मैं. ये ये सारे रेंगते हैं कोहनियों पे घुटनों पे. ये सारे रेंगते हैं कोहनियों पे घुटनों पे. अभी भी पैरों पे अपने मगर खड़ा हूं मैं. हे दोन जोरदार सशक्त शेर ज्यांनी आपल्या गझल मध्ये घेतलेले आहेत, लिहिलेले आहेत, अशा प्रशांत कोठारी यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार प्रशांतजी. नमस्कार. आणि प्रशांत यांनी पुण्याहून MBA करून सध्या साहित्य बिर्ला समूहात हे क्षेत्रीय प्रबंधक आहे. त्यांचा परिचय त्यांचा गझल आणि कविता आहे. तर आपण त्यांच्याशी गप्पांची सुरुवात करूया. प्रशांतजी, सगळ्यात पहिल्यांदा इतकी छान गझल जे 2 शेर मी वाचले, ती गझल आम्हाला पूर्ण ऐकायला आवडेल. तर आपण त्यांनी सुरू करूया. आणि सुरम्य रमणीय वातावरणात तुम्ही बसलेले आहात. मला कोकिळेची आवाज येतोय मला कोकिळेचा. तर सुरू करूया. वा, काल तर ही गझल प्रस्तुत करतोय मी की आग हूँ, मिट्टी हूँ, पानी हूँ, हवा हूँ. आग हूँ, मिट्टी हूँ, पानी हूँ, हवा हूँ मैं. मैंने कब किससे कहा है कि खुदा हूँ मैं. और जर्द चेहरों में चमकता हुआ है रुख मेरा. जर्द चेहरों में चमकता हुआ है रुख मेरा. मरा हुआ हूँ मैं भी मगर जुदा हूँ. मैंने कब किससे कहा है कि खुदा हूँ मैं. क्या बात. और नहीं, मुझे नहीं मंजूर है ये तेरे हिसाब. नहीं, मुझे नहीं मंजूर है ये तेरे हिसाब. अब अगर चाहे तो ये कह दे कि सरफिरा हूँ मैं. मैंने कब किससे कहा है कि खुदा हूँ मैं. और ये सारे रेंगते हैं घुटनों कोहनियों पे घुटनों पे. ये सारे रेंगते हैं कोहनियों पे घुटनों पे. अभी भी पैरों पे अपने मगर खड़ा हूं मैं. मैंने कब किससे कहा है कि खुदा हूं. क्या बात, क्या बात. तर आग हूँ, मिट्टी हूँ, पाणी हूँ, हवा हूँ मैं, इथपर्यंतचा प्रशांतचा प्रवास बालपणापासून कसा झाला. तुमचं बालपण कुठे गेलं, काय त्याच्या विशेष आठवणी आम्हाला ऐकायला आवडेल. बालपण म्हणजे असं की जवळजवळ 10 वर्षाच्या वयापर्यंत तर मी माझ्या आईवडिलांबरोबर राहिलो. मंडलेश्वर म्हणून एक जागा नर्मदेच्या तीरावर. फार सुंदर असा एक हा टाऊन आणि सांस्कृतिक दृष्टीने आपण म्हणू तर फार फार छान जागा आहे ती. तर तिथे माझं लहानपण गेलं. आणि त्यानंतर मग मी एक त्याला आपण एक रेसिडेन्शियल स्कूल म्हणतो, तिथे वयाच्या 10व्या वर्षापासून तिथे राहायला गेलो. आणि जे मराठी संस्कार असतात माणसावरती ते 10 वर्षाच्या वयापर्यंत जितके होऊ शकतात तितकेच माझ्यावर झालेले आहेत. तर म्हणून आता ही मुलाखत देणं आणि तेही मराठीत देणं म्हणजे ही एक परीक्षा आहे माझ्यासाठी. तर माझी मराठी म्हणजे एका 10 वर्षाच्या मुलाची मराठी जितकी असते तितकी तुम्ही मानून आणि चला अशी माझी माझं म्हणजे विनंती आहे तुमच्याकडे. तर आणि त्यानंतर मग वयाच्या 10व्या वर्षी घर सोडल्यानंतर मग जवळजवळ पूर्णच आयुष्य घराच्या बाहेरच गेलं. मी नवोदय मधनं क्लास 10 पर्यंत शिकलो. नंतर DAVV मधनं मी म्हणजे देवी अहिल्या विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएशन केलं. आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन साठी मी पुण्याला गेलो. आणि त्यानंतर मग नोकरी वगैरेचा सगळा प्रवास तो बाहेरच राहिला. तर तसं सगळं झालं. तर पुणे विद्यापीठात जेव्हा तुम्ही शिक्षण घेतलं MBAचं, तर 10 वर्षाची मराठी थोडी मोठी झाली की नाही झाली. नाही. काय असतं, तुम्ही जेव्हा विद्यापीठात असता तर तिथे जी भाषा असती आपसात बोलायला ती हिंदी किंवा इंग्रजीच असती. कारण तुमची महाराष्ट्राचे मित्र सुद्धा तुमच्या बरोबर हिंदीमध्ये बोलत असतात. पण नंतरच्या काळात मायमावशी बरोबर आल्यानंतर किंवा नंतर मराठी सॅटेलाइट चॅनल्समुळे आणि इंटरनेट वगैरेमुळे बरंच काही वाचायला मिळालं.
आणि त्यामुळे ही मराठी जी मी आज आपल्या समोर बोलतोय ही इतकी समृद्ध झाली. नाहीतर आम्ही एखादी वस्तू कोणाला पाठवली तर आपण असं म्हणायचो, "मी तुला ते भेजलंय." तर ही अशातली भेटलंय. माझी मराठी होती. किंवा आपल्याशी खरं. एखादी वस्तू तर हे असं म्हणजे बरंच काही अव्यवस्थित मराठी होती. मायमावशी बरोबर आल्यानंतर आणि बरंच काही नंतरही वाचल्यानंतर मग ती मराठी नीट झाली. त्यामुळे आता ते बोलता येतंय. छान. तर तुमचा जो काव्यलेखनाचा प्रवास आहे, तो नक्की केव्हा सुरू झाला? तो काव्यलेखनातूनच सुरू झाला, की अजून लेखनातून सुरू झाला आणि मग कवितेकडे वळला? मला असं वाटतं एखाद्या लेखकाचा प्रवास हा आधी वाचनापासून सुरू होतो. तर माझं फार म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, की ज्यावेळेस मी मी 9वी आणि 10वी हे 2 वर्ष मी कर्नाटकाचा कर्नाटकमध्ये एक जागा आहे कुमटा म्हणून. ही कारवार जिल्ह्यात ती जागा आहे आणि तिथे मराठी, कोंकणी आणि कानडी असे 3 वाह! कल्चर्सचा 3 वेगळ्या-वेगळ्या संस्कृतींची च्या 3 नद्या तिथे तो संगम आहे म्हणजे त्या गोष्टींचा. तर ज्यावेळेस मी तिथे होतो, कर्नाटकामध्ये असत असताना जवळ-जवळ 92 टू 94 मध्ये मला वाचायला भरपूर मिळालं आणि आमचे लायब्ररियन होते अशोक पाटील सर म्हणून. त्यांनी बघितलं की याला वाचनाचा फार शौक आहे, तर ते फार सुंदर-सुंदर पुस्तकं मला द्यायचे आणि आमचे एक हिंदीचे माझे आमचे सर होते. ओमवीर सिंग सर त्यांचं नाव घ्यायसारखं वाटतं इथे. त्यांच्यामुळे ते फार सुंदर कविता लिहायचे. तर पहिली कविता ऐकली ती ओमवीर सरांपासनं आणि त्यानंतर मग फार वाचायला मिळालं. तर ते 2 वर्ष मी जवळ-जवळ महादेवी वर्मा, प्रेमचंद ह्यांचे सगळे पुस्तकं मी त्या 2 वर्षात वाचून टाकले आणि आणखीनही क्या बरेच लोकांना वाचलं. तर त्यामुळे आणि त्यानंतर भारत भारती मी त्या 2 वर्षात 7 वेळा वाचली. तर हे कारण असे होते की ज्यांच्यामुळे साहित्य काय असतं किंवा ह्या गोष्टी किती सुंदर आहेत त्या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष गेलं आणि त्या वाचनापासून सुरुवात झाल्यानंतर मग कधी ते काव्य सुरू झालं किंवा कधी ते मी काय करायचो मग मी कधीच प्रश्नांची उत्तरं कधीच पाठ केले नाही कारण ते एकदा समजून घेतलं की मग आपल्या भाषेत लिहिणं चालू केलं. तिथं मला असं वाटतं लेखनाची सुरुवात झाली आणि मग कविता नंतर लिहत गेलो. पहिली कविता मला लक्षातही नाही खरं सांगू तर की मी काय आणि कोणची लिहिली. पण हा पहिली कविता जिच्यामुळे लोकांनी मला ओळखलं, ती म्हणजे नरक 14 स्वर्मा. अच्छा. ती वाह, वाह! तर ती ती एक कविता ऐकायला अशी होती जिच्यामुळे मला अच्छा. ती माझी खूप आवडती कविता आहे आणि माझी काय आपल्या मायमावशी समूहातली आणि आम्ही रचनाकार मध्ये पण पुष्कळ लोकांनी ती ऐकली आहे. खूपच सुंदर कविता आहे. तर नक्की ऐकायला आवडेल. नाही, नाही. म्हणजे मलाही आवडेल ती कविता बोलायला. कारण सर्वांच्या समोर प्रस्तुत करायला. कारण ही कविता मी एक छोटंसं बॅकग्राऊंड या कवितेचं देईन. ते असं की माझी आई अ, ही एक म्हणजे ती घराच्या कामांच्या व्यतिरिक्त नेहमी म्हणजे वर्षोनवर्ष नोकऱ्यांमध्ये सुद्धा राहायची. आणि तिची नोकरी एका अशा प्रोजेक्टमध्ये होती जो एक इमर्जन्सी प्रोजेक्ट होता. तर तिथे कधीही काम माणसाला पडू शकत होतं. घराची सगळे कामं करायचे. त्यानंतर 8 तास, 9 तास, 10 तास ऑफिस करायचा आणि त्यानंतरही घराला अगदी व्यवस्थित ठेवायचं. ह्या गोष्टी जेव्हा मी बघितल्या तेव्हा ही कविता कुठून तरी निघाली आणि ही कविता नुसतं माझ्याच आईकरता नाही तर अ, अशा कामकाजी जितक्या बायका आहेत, ज्या घर आणि ऑफिस हे दोन्ही फ्रंटवरती लढा लढतात आहेत आणि दोन्हीकडे अगदी म्हणजे दोन्ही जागी अगदी व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करतात आहे. तर ही त्यांच्याकरता ही कविता मी त्यांच्याकरता ही कविता माझी समर्पित आहे. कविता अशी है कि नरक चौदस के दिन स्नान सूर्योदय से पहले हो। नरक चौदस के दिन स्नान सूर्योदय से पहले हो वरना नर्क लगता है, ऐसा बतलाती है माँ। और इसीलिए खुद जल्दी उठ हमें उठा, हल्दी उपटन लगा और नहलाती है माँ। हमारे बाद बारी होती है घर के आंगन के बुहारे झाड़े जाने की, क्योंकि गंदा घर नर्क सम होता है, बरसों से समझाती है। क्रमशः हमें, पिता को, घर को, आंगन को नर्क से कराने के प्रयास के चलते उगाता है सूर्य और सूर्य के आंगन की दीवार पर चढ़ जाने तक बिना नहाए रह जाती है माँ। यही सिलसिला जारी है बरसों से बदस्तूर।
क्या धन्यवाद. वा. तर तर आता आपण तुमच्या कविता प्रवासाकडे वळूया. तर तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या कविता बघितल्या, तर त्याच्यात गझल हा प्रकार जास्त आहे की अतुकांत कविता जास्त आहे? नाही, दोन्हीही प्रकार आहे. म्हणजे कविता ही जेव्हा सुचते तेव्हा ती जशी सुचते तशी ती कागदावर येते आणि मग आपण तिला एखाद वेळा 2 वेळा रिफाईन करतो. तर दोन्हीच आहेत. पण हा गझल थोडक्यात थोड्या जास्ती आहेत. त्याचं कारण असं आहे, की गझल ऐकल्या फार आहे लहानपणापासून. म्हणजे मी अगदी लहान होतो त्यापासून आम्ही गुलाम अली किंवा मेहदी हसन हो. साहेब किंवा आणि थोडी आणखीन मोठे झालो की मग जगजीत सिंग आणि हरिहरन साहेबांना ऐकलंय, चंदनदास साहेबांना लहानपणी. या म्हणजे हे आता मी सगळे गायकांचे नाव सांगतोय कारण हो. बरेचदा आपल्याला त्या त्या गायकांच्या मागे ज्या गीतकारांची ज्या गझलकार लोकांची मेहनत असते ते आपल्याला बऱ्याच बरोबर. आधी आम्हाला लहानपणी नव्हतं माहिती. आता आता जरूर ते कळतं की कोण कोण लोकांची ती गझल आहे. तर फार त्या सगळ्या ऐकल्या लहानपणी ऐकल्यामुळे ते शब्द किंवा ते एकदम सुचतं आणि ती तशी गझल आपोआप बनून जाते. त्यात आपल्याला फारसे प्रयत्न करावे लागत. तर एखाद दोन गझल ऐकायला आम्हाला आवडतील, ज्या तुमच्या आवडीच्या. अच्छा, मी एक गझल सुनवतो आता. मग एक आपण आणखीन जसं प्रवास पुढे जाईल तसं एक आणखीन प्रयत्न करीन ऐकवायचा. ही जुनी गझल आहे, मला वाटतं ऐकलेली असेल आपण, पण मला आवडते म्हणून मी ही गझल सुनवतोय. किस जमाने की बात करते हो, किस जमाने की बात करते हो, आजमाने की आजमाने बात की बात करते हो. करते हो. दर्द की हद से हम गुजर भी चुके, दर्द की हद से हम गुजर भी चुके, दिल मिलाने की बात करते हो, क्या किस बात. जमाने की बात करते हो. और रो चुके हाल दिल सरे बाजार, रो चुके हाल दिल सरे बाजार, तुम जताने की बात करते हो, किस जमाने की बात करते हो. और इस चमन में युगों से सूखा है, इस चमन में युगों से सूखा है, गुल खिलाने की बात करते हो, किस जमाने की बात करते हो. किस जमाने की बात. और मैं नहीं हूं किसी से रूठा, मैं नहीं हूं किसी से रूठा हुआ, क्यों मनाने की बात करते हो, क्यों मनाने की बात करते हो. और है अंधेरा बहुत सियाह यहाँ, है अंधेरा बहुत सियाह यहाँ, घर जलाने की बात करते हो, आजमाने की बात करते हो, क्या बात. किस जमाने की बात करते हो. और आ भी जाते हो चुप से ख्वाबों, आ भी जाते हो चुप से ख्वाबों में, और ना आने की बात करते हो, किस जमाने की बात करते हो. और है उदासी ही अब तो मेरा सबब. ये गैर मुसलसल गजल है, हर एक शेर जो है वो अपने आप में पूरा है उदासी ही अब तो मेरा सबब, मुस्कुराने की बात करते हो, किस जमाने की बात करते हो. और ये आखिरी शेर है कि गरेबा में खुद गरेबा में झांक कर देखो, किस जमाने की बात करते हो, क्या बात. किस जमाने की बात करते हो, आजमाने. आजमाने की बात करते. वा वा. क्या बात. तर तुम्ही फायनान्स आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय ह्या क्षेत्रात काम करतात. असं काही कधी झालंय का की खूप गंभीर तुमची बैठक चालली आणि तुम्हाला भलतीच कविता डोक्यात चाललीये? हो हो, असं झालंय. आणि इनफॅक्ट ती कविता मी आता थोड्या दिवसापूर्वीच, काय असतं आमचे फायनान्समध्ये फार मोठे मोठे टार्गेट्स असतात आणि मग हो. त्या टार्गेट्समध्ये ते अचिव्हमेंट नाही झाल्यावर तर कठीण प्रकारचे रिव्ह्यू होतात हो. आणि त्याच्यात बरेच प्रश्न विचारले जातात की हे का नाही झालं तसं. हम्म. आणि त्यावेळेस एखाद्या माणसाचं डोकं त्याच्यावरनं इन्स्पायर होणं आणि एखादी कविता सुचवत असतो. मग मी काय करतो, नुसतं त्याच्यातले कीवर्ड्स असे थोडा कोड ह्याच्यामध्ये लिहून ठेवतो, म्हणजे ती आपल्याला कळेल नंतर. आणि मग नंतर तिला पूर्ण करतो कवितेला. क्या तर बात. अशी एक गझल, अशी एक गझल बनली सुद्धा ज्यावेळेस मी रिव्ह्यू वा. देत होतो आणि रिव्ह्यू मध्ये मला सुचली. तर ती मी जर तुमची परवानगी असेल तर ती मी बिलकुल बिलकुल. प्रस्तुत. नक्की. आणि त्या तुम्हाला कळेल की ती खरोखर ती ती रिव्ह्यू मधनच निघालेली कविता आहे.
ओके. ती गझल अशी आहे की उम्र भर क्या किया. आता ते तर मागच्या महिन्याचं विचारतात आहे, पण आपण तसं लिहू नाही शकत. म्हणून उम्र भर क्या किया इसका हिसाब तुम लोगे. उम्र भर क्या किया इसका हिसाब तुम लोगे. सवाल पूछोगे मुझसे, जवाब जवाब तुम तुम. दोगे. क्या बात है. खुद ही तय कर लोगे नेकी और बदी के नियम. खुद ही तय कर लोगे नेकी और बदी के नियम, और फिर बन के खुदा अब सवाब तुम दोगे. वाह वाह वाह. सवाल पूछोगे मुझसे, जवाब तुम जवाब तुम दोगे. दोगे. और सुना है आजकल खुद को खुदा सा देखते हो. सुना है आजकल खुद को खुदा सा देखते हो, तो अब क्या नई आसमानी किताब तुम दोगे. सवाल क्या पूछोगे बात. मुझसे, जवाब तुम दोगे. आणि एक त्याच्यात एक थोडंसं हास्य ऍड केलंय की अभी जो कल ही जिसे खूप पड़ा था जूता. अभी जो कल ही जिसे खूब पड़ा था जूता, क्या कह रहे हो कि उसको जुराब तुम दोगे. वाह वाह वाह. सवाल पूछोगे, जवाब तुम दोगे. और निकाल कर खड़े हैं वो असलहा बारूद. निकाल कर खड़े हैं वो असलहा बारूद, जंग के वास्ते क्या मेहराब तुम दोगे. मेहराब म्हणजे बॅटलफील्ड ज्याला आपण म्हणतो. हम्म, हम्म. म्हणजे एकतर इमारतीमध्ये सुद्धा मेहराब असतं, आणि मेहराब असतं. बॅटलफील्ड साठी सुद्धा युद्धाच्या मैदानासाठी सुद्धा मेहराब या मेहराब. शब्दाचा उपयोग होतो. तो निकाल कर खडे हैं वो असलहा बारूद, जंग के वास्ते क्या मेहराब तुम दोगे. सवाल पूछोगे मुझसे, जवाब जवाब तुम तुम दोगे. और इमाम इमाम होश में आओ. ये कैसी बातें हैं. इमाम होश में आओ, ये कैसी बातें हैं. तिश्तगी तुम दोगे और शराब तुम दोगे. वाह वाह सवाल वाह. पूछो मुझसे, जवाब तुम दोगे. और मैं मानता हूँ कि इंसान हूँ, गुनहगार भी हूँ. आता रिव्ह्यू संपत आला हा. की मैं मानता हूँ कि इंसान हूँ, गुनहगार भी हूँ, तो बन के मेरा खुदा अब अजाब तुम दोगे. वाह. सवाल पूछोगे मुझसे, जवाब तुम दोगे. और तमाम उम्र तुमने आग ही लगाई. तमाम उम्र तुमने आग ही लगाई है, और कह रहे हो कि जलते को आग तुम दोगे. क्या बात. सवाल पूछोगे मुझसे, जवाब तुम दोगे. और चमक रहा है ये रुख आफताब की माने. चमक रहा है ये रुख आफताब आफ्ताब. की माने. रुख रोशन को मेरे माहताब तुम दोगे. सवाल पूछोगे मुझसे, जवाब तुम जवाब तुम दोगे. दोगे. थँक यू. वाह वाह वाह. खूपच छान. तर जसं संसदमध्ये कधी कधी होतं की भाषण देता देता नेता जे आहेत ते शेर म्हणतात. असं तुमचंही कधी होतं का की कोणी आणखीन म्हणजे तुम्ही नाही पण कधी बैठकीत शेरो शायरी झाली आहे का तिकडे की नाही ते अगदी वृक्ष लोक असतात. नाही, होते शेरोशायरी होते, पण त्याच्यात मी युजली माझे शेअर सांगत नाही, कारण कॉर्पोरेटमध्ये माझा प्रयत्न हे असतं की मी लिहितो ह्या गोष्टी मी तिथे सांगितलेल्या नाही. तर त्यामुळे शेअर सांगितले त्याच्यात प्रश्न नाही, पण ते सगळे मोठे शायर लोकांचे सांगितले, स्वतःचे नाही कधी बोलले. ओके. ठीक. अं, एखाद दोन आपण तुमच्या कविता आणखीन घेऊया आणि मग मुलाखत संपवूया. तर हो, तुम्हाला जी आवडेल ती कविता प्रस्तुत करा. तर देऊन घेऊ शकतो. म्हणजे मग मी एक बिल गझल घेईन आणि एक कविता घेईन. बिलकुल बिलकुल. 5 मिनिट. ही थोडीशी रुहानी टाईपची गझल आहे. प्रयत्न करतो. जो सर मांगो तो बेसर हूं. जो सर मांगो तो बेसर हूं. जो सर मांगो तो हाजिर हूं. तुझे हर शय में देखूं और सरे दुनिया मुहाजिर हूं. जो सर मांगो तो बेसर हूं. जो सर मांगो तो हाजिर हूं. पहिल्या सरचा अर्थ आहे की व्यवस्थितपणा जर तुम्हाला हवा असेल तर मी अव्यवस्थित आहे, आणि जर सर तुम्हाला हवं डोकं असेल हवं तर मी असेल. हाजीर. हा.
डोकं नहीं, म्हणजे तो ना सर कलम कर देंगे, गर्दन अगर मेरे गर्दन सर को चाहिए कलम उसको। करने की जरूरत है, हाँ तो करेक्ट, उसके लिए हाँ मैं हाजिर हूँ। जी। कि जो सर मांगो तो बेसर हूँ, जो सर मांगो तो हाजिर हूँ, तुझे हर शय में देखूं और सरे दुनिया मुहाजिर हूँ। मुझे बस काम है तुझसे, न कोई दीनो ईमा है। जो तू कह दे तो मोमिन हूँ, जो तू कह दे तो काफिर हूँ। क्या जो तू कह दे तो मोमिन हूँ, जो तू कह दे तो तो काफिर हूँ। काफिर हूँ। और मैं तुझसे अलहदा हूँ और तेरी हस्ती में शामिल हूँ। मैं तुझसे अलहदा हूँ और तेरी हस्ती में शामिल हूँ। जो खुद में हूँ तो हारा हूँ, जो तुझ में हूँ तो नासिर। जो खुद में हूँ तो हारा हूँ, जो तुझ में हूँ तो नासिर हूँ। मुझी में है जहाँ दोनों, मुझी में लुफ्त दर्दा भी। मैं सहरा हूँ, मैं दरिया हूँ, अधूरा हूँ, मैं कामिल। जो सर मांगो तो बेसर हूँ, जो सर मांगो तो हाजिर हूँ। हाजिर। तुझे हर शय में देखूं और सरे दुनिया मुहाजिर। क्या बात, वाह वाह वाह। तर एक कविता तर ही आहे. एक आणखीन कविता आहे जी मी बरेच दिवस मी काही लिहू नाही शकलो, आणि त्यानंतर मग जेव्हा लिहिलं तर एक दिवशी अशीच ही कविता लिहिली. ती कविता प्रस्तुत करतो. कवितेचं शीर्षक आहे ना, अब भी है सच. ही कविता एकदा परत सुरू कर ना. हा परत कोणची? ही नंतर वाच. हा ही परत करतो, अजून सुरू नाही केली मी. हा, कारण मध्ये जे बोलत होता ना ते मला ऐकू नाही आलं, तर मला हे नाही कळलं की हा मग चालेल. नाही झालंय. नाही ठीक आहे, मी सुरू करतो परत. ही कविता आहे, जिचं शीर्षक आहे वो झरना अब भी है सच. झरता है झरना सा झर झर, कहीं अकेले भीतर मेरे मन का निर्झर. दिखता नहीं भीतर जंगल पहाड़ और कलकल, बाहर सीमेंट के जंगल आठुकरा. आभासी आवरणों से ढका एक ऐसा व्यक्तित्व लिए चलता हूं. तुम जब आओ तो भीतर तक आना, तुम जब आओ तो भीतर तक आना, बाहर का आवरण देख मत लौट जाना. वो तो बाकी सबके लिए है, ताकि दिखता रहूं उन सब सा उन सब, ताकि बचा सकूं भीतर की हरियाली, झरने का मुक्त प्रवाह अपने और अपनों के लिए. हाँ तो मैं कह रहा था कि तुम जब आओ तो भीतर तक आना, बाहर का आवरण देख मत लौट जाना. कल कल बहते निर्झर में, हरियाली के आंगन में, बेशऊरों की मानिंद पत्थरों पर कूदता फांदता मैं, यानी कि तुम्हारा मैं, यही रहता हूं अब भी सच. क्या बात. धन्यवाद. खूप छान प्रशांतजी. आणि तुम्ही आपल्या परिचयात लिहिलं होतं की कुठलंही पुस्तक तुम्ही आतापर्यंत प्रसिद्ध केलं नाहीये आणि करायची योजना पण नाहीये. तर असं करू नका. इतक्या छान गझल आणि कवितांपासून आम्हा पाठकांना वंचित ठेवू नका. नक्की पुस्तक प्रकाशित करा. जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा करा, पण प्रसिद्ध करा ते पुस्तक. ह्याच शुभेच्छा, हीच शुभेच्छा, आणि पुन्हा भेटूया. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.